नमस्कार, मी संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे कर्ली मच्छी फ्राय। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला वळूया रेसिपीकडे। इथे मी एक कर्ली मच्छी घेतलेली आहे। तिचे साधारण 1-1 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहे। मच्छी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ 2 वेळा हलक्या हाताने धुवून घेतलेली आहे। मच्छीमध्ये घालूया 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ किंवा 1 चमचा मीठ, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट किंवा मिरची पावडर आणि 1 लिंबाचा रस घालायचा आहे। साधारण 2 चमचे रस मी घातलेला आहे आणि हा सर्व मसाला मच्छीला व्यवस्थित हाताने चोळून लावून घ्यायचा आहे। सर्व बाजूने मच्छीला मसाला लागला पाहिजे। जेव्हा आपल्याला मच्छी बनवायची असेल त्याच्या अर्धा तास आधीच मसाला लावून ठेवायचा आहे, म्हणजे मच्छीमध्ये पूर्ण मसाला व्यवस्थित लागतो आणि आतपर्यंत मच्छीला मसाला खाल्ल्यानंतर मसाल्याची ही चव आतपर्यंत लागते। हे पहा, इथे मी सर्व मसाला मच्छीला लावून घेतलेला आहे आणि अर्धा तास मच्छी आता अशीच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजे मसाला पूर्ण आतपर्यंत मच्छीमध्ये जाईल। हे पहा, अर्धा तास झालेला आहे। आता मच्छीला कोटिंग करण्यासाठी 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तर इथे तुम्ही फक्त रवा घ्यायचा असेल तर रवाही घेऊ शकता आणि रव्यामध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ नसेल तर 1 चमचा चणा डाळीचे पीठ घेतले तरी चालेल। पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे। सर्व मिक्स करून घेऊया। मच्छी तळण्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया। तव्यामध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल। तेल गरम होऊन देऊ तोपर्यंत आपण मच्छीला रवा लावून घेऊया। हे पहा, अशी मच्छी घ्यायची आहे आणि रव्यामध्ये बुडवायची आहे। दोन्ही साइडने सर्व मच्छीला रवा लागला पाहिजे। हे पहा, आणि तेलही गरम झालेलं आहे, तेलामध्ये सोडूया। अशाच प्रकारे दुसरी मच्छी ही रव्यामध्ये बुडवायची आहे आणि सर्व बाजूने रवा लागला पाहिजे, तीही तेलामध्ये सोडून घेऊया। तिसरी ही मच्छी अशाच प्रकारे रव्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेऊया। आणि हो, तेल गरम झाल्याच्या नंतर ती गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे, गॅस फास्ट करायचा नाहीये। आणि एका साइडने मच्छी 5 ते 7 मिनिट मच्छी छान भाजून घ्यायची आहे, मगच मच्छी परतायची आहे। हे पहा, 7 मिनिट झालेले आहे। गॅसच्या मंद आचेवरती मी 7 मिनिट मच्छी भाजून घेतली आहे। नंतर परतून घेऊया आणि दुसऱ्याही साइडने छान तळून घ्यायचे आहे। हे पहा, असंच आलटून पलटून सर्व मच्छी मी सर्व साइडने तळून घेत आहे। हे पहा, सर्व मच्छी मी दोन्ही साइडने छान तळून घेतलेली आहे। आता एका प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते। मच्छीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। इथे मी राहिलेली सर्व मच्छी तळून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मच्छी खूप छान तयार झालेली आहे, एकदम क्रिस्पी।